स्नेहार्द्रमध्वहृदयाख्यदशानुशक्तं मोहाख्यसन्तमसकुन्तन तीव्रशक्तिं श्रीमध्यवाटमठपौरटभाजनस्थं व्यासप्रदीपमिममादरतो भजध्वम्। स्नेहार्द्रमध्वहृदयाख्यदशानुशक्तं। स्नेह म्हणजे भक्तिरस किंवा तेल, मध्वहृदयाख्य म्हणजे मध्वाचार्यांचे हृदय या नावाचे, दशा म्हणजे वात, अनुशक्तम म्हणजे त्या संबंधीचे त्याला, मोहाख्य संतमस कृंतन तीव्र शक्तिम। मोहाख्य म्हणजे मोह म्हणजे अज्ञान, अज्ञान या नावाचे, संतमस म्हणजे अंधकार, त्याचे कृंतन म्हणजे छेद करणे, नाहीसा करणे, त्यामध्ये तीव्र शक्ती ही म्हणजे अत्यंत सामर्थ्य असणारे त्याला, श्री मध्यवाट मठ पौरट भाजनस्थम। श्री मध्यवाट मठ म्हणजे हा मध्यवाट मठ, पौरट म्हणजे सुवर्णाचे, भाजन म्हणजे पात्र, त्यामध्ये स्थ म्हणजे राहणारा असा अर्थ, इमम या व्यासप्रदीपम वेदव्यासरूपी दीपाला आदरतः आदराने भजध्वम सेवा करा। श्री वादिराज स्वामीजी इथे मध्यवाट मठाचे वर्णन करताना सांगतात की हा मध्यवाट मठ म्हणजे जणू काही सोन्याच्या दिव्याचे पात्रच आहे। या पात्रामध्ये तुपामध्ये तेलामध्ये भिजवलेली वात दिवा प्रज्वलित करण्यासाठी लागते। ही वात म्हणजे जणू काही मध्वाचार्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले हृदयच होय। या वातीने प्रज्वलित केलेला दिवा म्हणजे जणू काही साक्षात भगवान वेदव्यासच होत। हा वेदव्यासरूपी दिवा आपल्या सर्व अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो। त्यामुळे तुम्ही सर्वांनी या मध्यवाट मठातील वेदव्यासरूपी दिव्याची सेवा करा।